नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिका सरकारला विचारते, काय रे कुठे गेला होतास? त्यावर सरकार म्हणतो, काही नाही, आप्पांना जरा फिरायला घेऊन गेलो होतो. दिवसभर घरात बसून बसून त्यांना लई कंटाळा येतो. घरात बसायची सवय नाही ना त्यांना. त्यावर सानिका म्हणते, हे बेस्ट झालं. तू आता आप्पांकडे लक्ष दे आणि मी आईंकडे लक्ष देते. त्यावर सरकार विचारतो, आई काय झालं आईला? त्यावर सानिका म्हणते, अरे काही नाही झालं आईला, पण आईचं मन जिंकायचं आहे ना. त्यावर सरकार म्हणतो, हां चालू दे चालू दे, मिशन आईंचं मन जिंकणं चालू दे तुझं. तेवढंच सानिका सरकारला आहो म्हणते. हे ऐकून सरकारला पुन्हा ठसका येतो आणि तो म्हणू लागतो, अगं तू आहो नको म्हणूस ना, सकाळी तुझ्या आहोंच्या नादात माझा ठसका थांबता थांबत नव्हता. पुढे सानिका सरकारजवळ जाऊन त्याच्या हातात हात घेऊन म्हणू लागते, पण हे मिशन पूर्ण करण्यासाठी मला तुझी साथ पाहिजे. त्यावर सरकार म्हणतो, ठीक आहे, आता तुझं मिशन ते माझं मिशन. आणि म्हणतो, बोला काय मदत पाहिजे? त्यावर सानिका म्हणते, मगाशी ना विभा आली होती घरी. मम्मीने ना तिच्याजवळ अन्नपूर्णाची मूर्ती दिली. तिची स्थापना केली मी, पण ना आता गोडाचा नैवेद्य बनवायचा होता. त्यामुळे काय बनवायचं हेच समजत नाहीये. म्हणून म्हटलं आईंच्या आवडीचं काहीतरी बनवावं. त्यावर सरकार म्हणतो, एकदम भारी आहे मॅडम, लई पुढं चालल्यात तुम्ही. त्यावर सानिका म्हणते, टाइमपास बंद कर आणि आता सांग काय करू ते. त्यावर सरकार म्हणतो, मी जरी सांगितलं तरी तुला बनवता येणार आहे का? त्यावर सानिका म्हणते, सकाळी पोहे नाही का केले होते? त्यावर सरकार म्हणतो, हां हां प्रश्नच नाही, पोहे तर लय भारी झाले होते आणि सगळ्यांनी कौतुक पण केलं. पण मला एक सांग, पोहे बनवायला कधी शिकली तू? त्यावर सानिका म्हणते, सकाळीच. त्यावर सरकार म्हणतो, काय? त्यावर सानिका म्हणते, होय, इंटरनेटवर बघून सगळं काही शिकता येतं, त्यावर सगळ्या रेसिपीज असतात. सरकार म्हणतो, एक काम कर, आईला ना गूळ घातलेला शिरा खूप आवडतो. त्यावर सानिका म्हणते, आलेच. आणि सानिका तिथून जायला निघते. तेवढ्यात सरकार तिचा हात पकडून म्हणतो, हळूहळू ना घरातल्या सगळ्यांचं मन जिंकायला लागली असतो. म्हणजे बघ ना, काल आप्पा किती खुश होते, सकाळी मामा मामी आणि सई तर तुझ्या बाजूने आहेच. आता फक्त आई राहिली, तिचं मन जिंकलं की झालं. त्यावर सानिका म्हणते, आईंनी मला स्वीकारावं यासाठी मी काय बी करायला तयार आहे. आणि सानिका म्हणू लागते, आजपासून त्याची सुरुवात झाली आहे. आता तू बघच कसा गूळ घातलेला शिरा करते, त्यांना नक्कीच आवडेल. आणि सानिका जेव्हा शिरा बनवण्यासाठी किचनकडे जाते तेव्हा किचनच्या दरवाजातच कमळ तिला अडवते आणि थांब, आत्तापासून तू या किचनमध्ये पाऊल ठेवायचं नाहीस असं म्हणते. त्यावर सानिकाला धक्का बसतो आणि ती विचारू लागते, पण काय झालंय आई? त्यावर कमळ म्हणते, ए बस कर तुझा भोळेपणा, तू जे काही करायचं ठरवलंय ना ते सगळं कळलंय मला, पण मी ते होऊ देणार नाही, ध्यानात ठेव. त्यावर सानिका म्हणते, म्हणजे मला खरंच कळत नाही तुम्ही काय बोलताय. त्यावर कमळ म्हणते, असं सगळं कळतंय तुला? ह्या घरावर ताबा मिळवायचा आहे ना तुला? चांगली सून बनून आधी किचनवर नंतर घरावर ताबा मिळवायचा आहे. आणि ती म्हणते, माझ्या पोरावर तर ताबा मिळवला आहेस तू, पण ध्यानात ठेव, इथून पुढं या किचनमध्ये तू अजिबात पाऊल ठेवायचं नाहीस. आणि जर का माझ्या परवानगीशिवाय या किचनमध्ये आलीस तर माझं मेलेलं तोंड पाहशील. हे ऐकून सानिकाला खूप वाईट वाटतं आणि ती तिथून निघून जाते. सानिका खोलीत आल्यावर सरकार तिला म्हणतो, काय गं, ते मगाशी आहो काय होतं? त्यावर सानिका म्हणते, आहोच आहेस ना तू माझा. त्यावर सरकार म्हणतो, ते ठीक आहे, पण सगळ्यांसमोर काय? आणि पुढे तो विचारू लागतो, ते सोड, तू ते शिरा बनवायला गेली होतीस ना, काय झालं त्याचं? त्यावर सानिका म्हणते, काय नाही झालं. त्यावर सरकार म्हणतो, म्हणजे? त्यावर सानिका शांत बसते. सरकार म्हणतो, सानिका काय तर झालंय. काय झालं मला सांग. अगं मगाशी एवढी आनंदात गेलीस आणि आता एवढी शांत का झाली? पुढे तो म्हणू लागतो, हे बघ सानिका, मी तुला चांगलंच ओळखतो, काहीतरी नक्की झालंय आणि तू मला शब्द दिलाय की तू माझ्यापासून काही लपवणार नाही. बोल, तू सांगतेस का माझं मी हुडकून काढू? त्यावर सानिका म्हणते, अरे खरंच कायच नाही झालंय. त्यावर सरकार तिथून जायला निघतो. सानिका म्हणते, सरकार चिडणार नसशील तर सांगते. त्यावर सरकार म्हणतो, म्हणजे चिडण्यासारखं काय तर झालंय. त्यावर सानिका म्हणते, तसं असलं तरी पण तू चिडायचं नाहीस. आणि ती सांगू लागते, आईंनी किचनमध्ये पाऊल ठेवायला नाही सांगितलंय. त्यावर सरकारला राग येतो आणि म्हणू लागतो, हे काय नवीन आता? त्यावर सानिका म्हणते, सरकार हे तू नाही, तुझा राग बोलतोय, तू ना तुझ्या रागावर कंट्रोल करायला शिक आधी. आणि सरकार दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो, झालोय मी आता शांत, बोल काय करायचं म्हणतेस? त्यावर सानिका म्हणते, मला मदत करायची.
त्यावर सरकार म्हणतो ठीक आहे, मी बनवतो शिरा, आणि तो किचनमध्ये जायला निघतो. तेवढ्यात सानिका म्हणते, ए शिरा मीच बनवणार, तू फक्त मला मदत करायची. त्यावर सरकार म्हणतो, हो पण कसा बनवणार शिरा, आईने तर तुला किचनमध्ये पाय नाही ठेवायला सांगितलंय. आणि सानिका म्हणते, आपण आहे ना दुकानातनं सामान घेऊन येऊ. त्यावर सरकार म्हणतो, सामान तर आपण आणलंच आहे की. त्यावर सानिका म्हणते, हे बघ आईंनी मला सांगितलं आहे की किचनमध्ये पाय ठेवू नको, मग किचनमधलं सामान वापरलं तर त्यांना राग येईलच ना. त्यावर सरकार म्हणतो, ठीक आहे, जशी तुमची मर्जी. इकडे कमळ आप्पांचे पाय चेपत असते आणि म्हणू लागते, आहो आज तब्येत बरी दिसते तुमची, तुम्ही ना लवकर बरे व्हा. मला तुमच्या संग लई बोलायचंय. पुढे ती म्हणते, मला विचारायचंय तुम्हाला, मी सानिका संग जे वागते ते बरोबर आहे की चूक आहे. कारण सानिका जी वागतीये ना ते मला नाही वाटत की या घरासाठी चांगलं आहे म्हणून. मला नाही वाटत की तिचा हेतू चांगला आहे म्हणून. आणि मी खरंच सांगते, मी तिच्यासंग जे काही वागतीये ना ते फक्त या घराच्या चांगल्यासाठी, या घराचं चांगलं व्हावं म्हणून. आता तुम्हीच सांगा, यात माझं काही चुकतंय का? हे ऐकून आप्पा बोलण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना बोलता येत नसतं. सई आणि मिनल दरवाजाच्या मागून चोरून ऐकत असतात. आप्पांना काहीतरी सांगायचं असतं पण त्यांना सांगता येत नसतं. त्यामुळे आप्पांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. इकडे सानिका आणि सरकार बाहेर आलेले असतात. तेवढ्यात सरकारला बाबूचा फोन येतो. त्यामुळे तो बाबूशी बोलायला बाजूला जातो. तेवढ्यात सानिकाचं लक्ष शेतात बसलेल्या एका जोडप्याकडे जातं. ती दोघंही रडत असतात आणि त्यातल्या त्या बाईचा नवरा तिला म्हणत असतो, काय लायकी ग माझी, तू गरोदर असताना मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये. माझ्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर त्याने अशा परिस्थितीत लई काळजी घेतली असती आणि मी साधं सुख नाही देऊ शकत तुला. त्यावर त्याची बायको म्हणू लागते, अहो असं नाहीये, मी खरंच लई सुखी तुमच्या संग. त्यावर तिचा नवरा म्हणतो, किती खोटं बोलशील, नवऱ्याची किती बाजू घेशील. आणि तो म्हणू लागतो, सकाळी काही खाल्लं तर रात्रीच्या खाण्याचा प्रश्न असतो आपल्यासमोर, आपल्याकडे होते नव्हते तेवढे पैसे संपले. आणि तो म्हणू लागतो, कारखाना बंद झाल्यामुळे काम बी नाही आणि मग डोक्यावर मरणाचं कर्ज, कसं जगावं. कधी कधी असं वाटतं गळ्याला फास लावून संपून टाकावं एका परचं. हे ऐकून सानिकाला खूप वाईट वाटत असतं. त्यावर त्याची बायको म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही. त्यावर तो म्हणतो, पण हे बी करू शकत नाही ना. त्यावर त्याची बायको म्हणते, हे बघा इथून पुढं असं काही बी बोलायचं नाही. तुम्ही फक्त समजा की देव आपली परीक्षा बघतोय म्हणून. आणि आता समजा छान होणार आहे ना, मग तुम्ही अशी मरणाची भाषा नका ना करू. त्या दोघांचं बोलणं सानिका आणि सरकार दोघंही ऐकत असतात. दोघांनाही खूप वाईट वाटतं. सानिकाच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं. सरकार सानिकाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि ती दोघं तिथून जायला निघतात. इकडं कमलचं बोलणं ऐकल्यावर सई मिनलला म्हणत असते, आत्या जे काही वागतेय ना ते आपल्यासाठी घातक आहे. त्यावर मिनल म्हणते, वय त्या जे वागताय हे चूक की बरोबर अशी जर त्यांनाच शंका असेल तर त्या केव्हा बी सानिकाला स्वीकारतील. त्यावर सई म्हणते, काय बी झालं तरी मी हे होऊ देणार नाहीये. त्यावर मिनल म्हणते, नुसतं म्हणून काही उपयोग आहे का. त्यावर सई म्हणते, बरोबर आहे तुझं, आता म्हणायचं नाही तर डायरेक्ट करायचं. आत्याच्या मनात सानिकाविषयी शक्य तेवढं आणि पाहिजे तेवढं विष पेरायचं आहे मला. त्यावर मिनल म्हणते, अगं ते तर करतोच आहे ना आपण. त्यावर सई म्हणते, अजून करायचं आणि तू बघ काय करायचं याची संधी सानिकाच आपल्याला देईल. त्यावर मिनल म्हणते, ती कशाला संधी देत्या, बघितलंस ना किती चांगलं वागत्या ती, समज चांगलं चालल्या. त्यावर सई म्हणते, नाही समज चांगलं चाललंय हे फक्त दाखवते ती, कारण तसं जर तिने नाही केलं तर सरकार चिडल ना. आणि तसं नसल आणि खरंच समजा चांगलं चालू असेल तर कुठंतरी काहीतरी गडबड आहे आणि तीच गडबड आता हुडकून काढायची. इकडे सरकार आणि सानिका शिरा बनवण्याचं सामान बाहेरून घेऊन येतात आणि घराच्या बाहेर चूल मांडून शिऱ्याची तयारी करू लागतात. सरकार सानिकाला चूल पेटवून देतो आणि सानिका रवा भाजू लागते आणि थोड्याच वेळात शिरा बनवून तयार होतो. सरकार म्हणू लागतो, वा 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 काय घमघमाट सुटलाय. हे सगळं सई मागून बघत असते. सानिका म्हणते, मग जगातला फेमस कुक असला तर काम बेस्टच होणार की. त्यावर सरकार म्हणतो, कुक कोण कुक. त्यावर सानिका म्हणते, सरकार आप्पासाहेब धुमाळ, आमच्या घरी कुक बनूनच आला होतास की, आणि मी सांगितलेली रेसिपी अगदी हॉटेलसारखी बनवली होती. त्यावर सरकार म्हणतो, आणि तू सगळ्यांसमोर व्हिडिओ दाखवला, बरोबर चोरी पकडली होतीस तू माझी. आणि तो म्हणू लागतो,
कसला घमघमाट सुटलाय, मला कधी शिरा खातोय असं झालं. त्यावर सानिका म्हणते, सब्र करो जनाब, सब्र का शिरा मिठा होता है. हे सगळं बघून सईला मात्र खूप राग येतो आणि ती रागाच्या भरातच कमळकडे जाते आणि म्हणू लागते, आता हेच बघायचं राहिलं होतं. कमळ आणि मिनल भाजी निवडत असतात. त्यावर मिनल विचारते, आता काय झालं? त्यावर सई म्हणते, ही तर तुम्ही भाजीच निवडत बसा आणि बाहेर काय चाललंय बघितलं का? त्यावर मिनल म्हणते, काय झालं? कुठं काय झालंय बाहेर? अगं मी आत्ता तर बाहेर ना आली. त्यावर सई म्हणते, इकडं नाही, मागं. दोघांनी घर तोडायची सुरुवात केली आहे. बाईसाहेबानं वेगळी चूल मांडली या बाहेर. हे ऐकून कमळला आणि मिनलला धक्का बसतो. त्यावर मिनल म्हणते, काय? वेगळी चूल? त्यावर सई म्हणते, व्हय. पुढे ती म्हणू लागते, हे तर केलंच, पण वरून नवऱ्याला पण जुंपलंय कामात. सरकार बी तिला कामात मदत करू लागतोय. हे असं जर कोणी बघितलं तर सरकारची काय इज्जत राहील? त्यावर मिनल म्हणते, व्हय, मग झालं की कल्याण. एकदा का पुरुष बाईच्या ताटाखालचं मांजर झालं, मग कुठची आई आणि कुठचा बाप? चांगलाच डाव मांडलाय सानिकानं. पुढे मिनल म्हणू लागते, तिच्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवलंय सानिकानं. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.